नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने छान मलाईदार मऊसूद असं पनीर कसं बनवायचं ते पाहिलं. आज आपण त्याच पनीरपासून मस्त असा चटपटीत पनीर टिक्का कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तोही अगदी छान पॅनमध्ये. आणि विशेष म्हणजे हा पनीर टिक्का करायला अगदी सोपा आहे. हिरव्या पुदिन्याच्या चटणीसोबत अगदी मस्त लागतो. चला तर मग मस्त अशा पनीर टिक्काच्या रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये फ्रेश ताजं असं मस्त घट्टसर दही घ्यायचं. दही इथं मी छोटी एक वाटी भरून घेतलेलं आहे. ते दही छान असं फेटून घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकायचं, अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट, जिरेपूड, धनेपूड, थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, थोडीशी हळद टाकायची, आवडीनुसार यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची, थोडंसं कच्चंसर तेल टाकायचं, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. हे सर्व ह्यामध्ये मिक्स करायचं. तुमच्याकडे जर टिक्का मसाला असेल तर तोही तुम्ही यामध्ये थोडासा टाकू शकता. त्यानंतर पनीरचे तुकडे टाकायचे आणि पनीरचे तुकडे ह्या मिश्रणामध्ये छान असे घोळून घ्यायचे आणि 10 मिनटं हे मिश्रण छान असं मुरत ठेवायचं, म्हणजे छान हे मॅरिनेट होतं. आता एका पॅनमध्ये भरपूर असं तेल टाकून घ्यायचं, त्यामध्ये बटर टाकायचं. आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत, त्यामुळे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि हे पनीरचे जे तुकडे आहेत ते छान असे पसरून ठेवायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि दोन्ही बाजूनं आपल्याला आलटीपलटी करत हे पनीर छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं. अगदी हे छान असं फ्राय झालं की मस्त याला कोटिंग येतं. हा सर्व मसाला या पनीरच्या तुकड्याला छान असा चिकटला जातो. एक 15 मिनटं लागतात. अगदी छान हे मिडियम फ्लेमवरती आपण हे पनीरचे तुकडे छान भाजून घेतले. मस्त पनीर टिक्का तयार झालेला आहे. कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.